साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरातील आई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी कोल्हापूर आणि सांगली येथील 5000 पूरग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य पाठवून मदत करण्यात आली। दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डोंगरे यांनी या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं। 2 वर्षापूर्वी दुःख निधन झालं, तर आईमुळे मी इथं उभा आहे। तर आईच्या नावाने काहीतरी करावं आणि माझे मित्र आहेत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्यांचं मी सोलापूर जिल्ह्याचं काम बघतो। त्यांचं असं म्हणणं होतं की प्रचंड नुकसान कोल्हापूर सांगली भागामध्ये झालं आहे आणि ह्या लोकांना खऱ्या अर्थाने साहित्याची आवश्यकता आहे। तर काही साहित्य देता आलं तर त्या सगळ्या लोकांना त्याची मदत होईल। आता सगळे नागरिक आहेत ते छावणीमध्ये राहतात, त्यांना आपण सगळं करत आहोत, पण घरी गेल्यानंतर त्यांना काहीतरी साहित्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही 5000 बादल्या, 5000 स्टीलचे ताट, 5000 वाट्या, 5000 ग्लास, सॅनिटरी नॅपकिन, टॉवेल, चादर असं एक किट तयार करून आम्ही 5000चं सगळं साहित्य आज कोल्हापूरला माननीय चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हे सगळं साहित्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आता कोल्हापूरला पाठवत आहोत। ज्या कुटुंबांना ताट, वाटी आणि ग्लास आणि नॅपकिन, बाजी असं एक सट तयार करून त्यांनी 1000 कुटुंबांना ते द्यायचं त्यांनी निश्चित करून आज सगळं साहित्य आणलेलं आहे आणि ते ताबडतोब आता कोल्हापूरच्या पाठवणार आहे। मला असं वाटतं की आज आई प्रतिष्ठानच्या वतीनं मोहनजी डांगरेंनी जे कार्यक्रम सुरुवात केलेला आहे त्या सगळ्या सोलापूरकरांच्या आणि आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं या कार्यक्रमामध्ये। यावेळी सचिन हिरेमठ, योगेश डांगरे, वसंत जाधव, राहुल डांगरे, प्रताप महावरकर, दादाराव चव्हाण यांच्यासह आई प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।